दुसऱ्या डावाला सुरुवात होते। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर। बाहुबली सुमित ढेकळे यासाठी म्हटलं जातं या खेळाडूला बाहुबली। पहिल्याच बॉलवर षटकार खेचलाय। मॅच चांगली होईल कारण अष्टविनायक संघ या मैदानात खेळणारा, सातत्याने खेळणारा आणि या मैदानात चमकदार कालीवनमध्ये देखील खेळताना पाहिलंय। यावेळेला देखील स्ट्रोक खेळलाय। आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाहुबली सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून। आणखीन एक मोठा फटका। बॅक टू बॅक 2 षटकार सुमित ढेकळे। जशास तसं प्रत्युत्तर। या मैदानात सुमितला नेहमीच दहाडताना पाहिले आपण। धावा बनवल्यात खऱ्या, परंतु धावा रोकाव्या देखील तुम्हाला लागतील। काल रोहित शर्माच्या भारतीय संघाने केली। आणखीन एक मोठा फटका बाहुबली सुमित ढेकळेच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय। सीमा रेषा पार। सेलिब्रेशन प्रेक्षक देखील या ठिकाणी आपल्या पद्धतीने या क्रिकेटला एन्जॉय करतायत, पावसाळी क्रिकेटला एन्जॉय करतायत आणि आमच्या कॅमेरामनने ते दृश्य देखील टिपलेलं आहे। इकडे थोडंसा रणनीती थोडी देखील बदलावी लागेल गोलंदाजाला, कारण सुमित सारखा फलंदाज तुटून पडलाय। मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळेला आणखीन एक स्ट्रोक या ठिकाणी खेळला जातोय। या बॉलला देखील जर पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं जातंय 6 धावांसाठी। हा स्ट्रोक मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय। सुमित ढेकळे जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत। आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय। सुमित ढेकळे या मैदानात जबरदस्त कामगिरी आजही करताना पाहायला मिळत आहेत आणि बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपलाय। विदाउट लॉस, गडी न गमावता 39 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। धावसंख्या आणि प्रतिस्पर्धी टीमच्या जर पाहिलं तर अष्टविनायकच्या 2 ओव्हरनंतर 41 होत्या आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 39 आहे। एखादं चांगलं षटक टाकावंच लागणार आहे, जसं राहुल जोगाडेने काही षटकं चांगली टाकली आणि इकडे जर पाहिलं तर 2 ओव्हरला 39। यावेळेला समोरच्या दिशेने एक वेगवान स्ट्रोक येताना पाहायला मिळतो। ही खासियत आहे सुमितची। अतिशय ताकदवर फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि यावर 4 धावा वसूल केल्या सुमित यांनी। षटकार आलाय, चौकार आलाय आणि चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल। आता धावसंख्या जाऊन पोहोचली 47, अजूनही 40ची आवश्यकता आहे। 14 बॉलचा खेळ बाकी आहे। यावेळेला फटका तर खेळलाय, स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे आणि बाहुबली सुमित ढेकळेच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका, 6 वाला षटकार। आणि बघता बघता 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 55 झालेली आहे। अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता असणार आहे। 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता। 12 चेंडू 32 धावा। खोलवर टप्प्याचा आणखीन एक बॉल। दोन्ही बॉल जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने टाकलेले आहेत। एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे, चेंडू चिखलात थांबला तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि सुमित ढेकळे हवाई हल्ला करतायत। बॉलला समोरच्या दिशेने पाठवताना पाहायला मिळत आहेत। ओ, चांगली एफर्ट्स त्या ठिकाणी होते परंतु कॅच नाही होऊ शकली। शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर हातातून बॉल निसटलाय आणि सीमारेषा पलीकडे जातोय। आज 6 धावांसाठी एक संधी होती परंतु ती या ठिकाणी गमावली गेली आहे। फटका चांगला होता परंतु त्या ठिकाणी सोहम आले होते, परंतु अंतिम क्षणी जर पाहिलं तर त्यांच्या हातातून चेंडू निसटला। प्रयत्न चांगले परतताना पाहायला मिळत आहेत। दत्तप्रसाद सावंत यांनी मात्र त्या ठिकाणी विकेट घेतली आहे।